नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उमेश शिंदे, डिपार्टमेंट ऑफ सोशिओलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, केटीएचएम कॉलेज, नाशिक. मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये एम-ए फर्स्ट इयरसाठी जे काही ट्रायड अंतर्गत जो काही क्रेडिट कोर्स आहे, त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आपण चर्चा करत असताना आपला जो सब्जेक्ट आहे, त्याचं नाव आहे की द मेथोडॉलॉजी ऑफ क्रिटिकल अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च. या विषयाच्या अंतर्गत आपण आज जे काही बघणार आहोत, त्याच्यामध्ये जो डाटा आपण कलेक्ट करतो, त्या संदर्भात आपण जी चर्चा करणार आहोत. आपला आजचा जो सेशन अजेंडा आहे, आपण आजच्या लेक्चरमध्ये जे बघणार आहोत, त्यामध्ये आपण व्यष्टी अध्ययन पद्धतीचे तथ्य संकलनाचे तंत्र आणि स्रोत याची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये जी चर्चा केली की केस स्टडी मेथड काय आहे? संशोधन करत असताना समाजशास्त्राच्या संदर्भात आपण बघितलं की सामाजिक शास्त्रांमध्ये जे काही संशोधनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही पद्धतींचा वापर केला जातो, त्यापैकी एक म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धत. त्यालाच आपण केस स्टडी मेथड असं म्हणतो. केस स्टडी मेथड जी आहे, या पद्धतीच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारच्या संशोधनाला दिशा देऊ शकतो. आपण ठरवलेलं संशोधन पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्याला पाहिजे हवी असलेली जी माहिती आहे, त्याचा स्रोत म्हणून आपण एक व्यष्टी अध्ययन पद्धतीचा उपयोग केला जातो. व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये आपण इथून मागे जी लेक्चरमध्ये चर्चा बरीचशी केली की वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भात आपण चर्चा केली. त्याची तथ्य संकलनाची तंत्र आणि स्रोत काय आहेत, याची आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा संशोधन करत असतो, तर संशोधन करत असताना वेगवेगळ्या संशोधनाच्या पायऱ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण माहिती संकलित करत असतो. माहिती संकलित करण्याची अनेक प्रकारचे अनेक अशा काही पद्धती आहेत. त्या पद्धतींचा किंवा त्या तंत्र संकलनाची कोणती तंत्र आहेत आणि त्याचे स्रोत कोणते, याची आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण आज जे काही बघणार आहोत, त्यामध्ये व्यष्टी अध्ययन पद्धत आणि त्या तत्व संकलनाचे तंत्र आणि स्रोत. आपण जर बघितलं तर संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त माहिती संकलनाचे जे काही माध्यम म्हणून आपण व्यष्टी अध्ययन पद्धतीकडे पाहिले जाते. आपण चर्चा केलेली आहे की संशोधन पद्धतीमध्ये दोन ज्या काही महत्त्वाच्या पद्धती आहे, एक आहे सांख्यिकीय पद्धत आणि दुसरी आहे गुणात्मक पद्धत. तर गुणात्मक पद्धतीच्या माध्यमातून अभ्यास करण्यात केलेला एक दुसरी पद्धत तिच्या म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धत. या संशोधन विषयाच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती संकलनाचे माध्यम म्हणून या व्यष्टी अध्ययन पद्धतीकडे समाजशास्त्रामध्ये अथवा सामाजिक शास्त्रामध्ये पाहिले जाते. मग या व्यष्टी अध्ययनाच्या अंतर्गत तथ्य संकलन करिता अनेक तंत्र अथवा स्रोतांचा उपयोग केला जातो आणि त्यामुळेच व्यष्टी अध्ययनाद्वारे जास्तीत जास्त माहिती ही संकलित केली जाते. आपण जी काही चर्चा केली होती, की सामाजिक शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा संशोधन केलं जातं, ते संशोधन करत असताना आपल्याला जी काही माहिती संकलित करावी लागते, ती जी माहिती आपल्याला गोळा करावी लागते, ती माहिती संकलित करत असताना त्याची वेगवेगळ्या प्रकारची तंत्र आहेत. मग ती तंत्र कोणती-कोणती आहे, याची चर्चा करणं इथं आज गरजेचं आहे आणि त्या तंत्रांबरोबरच आपले त्याचे स्रोत कोणते, ती पण आपण आज चर्चा करणार आहोत. परंतु या व्यष्टी अध्ययनाच्या अंतर्गत जे काही तथ्य संकलन केलं जातं, त्याच्यापैकी या स्रोताचा जास्त उपयोग केला जातो. त्यामुळेच या व्यष्टी अध्ययनामुळे जास्तीत जास्त माहिती ही संकलित केली जाते. जास्तीत जास्त खोलवर आणि सखोल अशी माहिती आपल्याला संशोधनामध्ये या व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून मिळत असते. मग याचे स्रोत कोणते आणि तंत्र कोणती, याची चर्चा आपण करणार आहोत. त्यापैकी जे काही पहिलं तंत्र किंवा आपण त्याला स्रोत म्हणतो, तो म्हणजे डायरी. त्यालाच रोजनिशी असं म्हटलं जातं. रोजनिशीच्या माध्यमातून व्यक्तीच्या दैनंदिन जीवनासंबंधीची माहिती ही प्राप्त होऊ शकते. ज्याद्वारा त्याच्या भावभावना समजावून घेता येतात. त्याच्या जीवनात मिळालेले यश आणि अपयश तसेच गुप्त स्वरूपांच्या बाबी केवळ रोजनिशीच्या माध्यमातूनच किंवा त्यामधूनच आपल्याला समजू शकत असल्याने व्यष्टी अध्ययनामध्ये रोजनिशीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आता डायरी म्हणजे काय? तर डायरी म्हणजे आपण दैनंदिनी
जीवनामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे जे काही आज वावरतो, तर दिवसभराच्या ज्या काही आपण माहिती जी काही आपल्याला मिळते, ती माहिती आपण संकलित करतो आणि ती माहिती डायरीच्या स्वरूपामध्ये आपण कुठेतरी त्याची नोंद घेत असतो. आता या नोंदीचा किंवा रोजनिशी अथवा डायरीचा काय संबंध? याच्यामधून आपल्याला माहिती कशी मिळते? तर याच्यामधून व्यक्तीच्या वेगळ्या दैनंदिन जीवनाच्या संबंधीची माहिती आपल्याला माहिती मिळू शकते. म्हणजे व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये काय काम करतो? त्याची कोणती कृती असते आणि या कृतीचा उपयोग काय? याचा शोध कुठेतरी आपल्या याच्यामधून मिळतो किंवा ही माहिती गोळा होण्याचं एक साधन म्हणून आपण डायरीकडे बघतो. आणि मग ही जी काही माहिती मिळवली जाते, या माहितीच्या द्वारा त्याच्या भावभावना समजावून घेणार. की त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्याच्या भावना कोणत्या, त्याच्या त्या गोष्टीकडे, त्या संशोधनाकडे किंवा एखाद्या घटनेकडे त्या व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, याची जाणीव आपल्याला कुठेतरी त्या माध्यमातून होत असते. म्हणून त्या व्यक्तीच्या भावभावना समजावून घेता येतात. तसंच त्याच्या जीवनामध्ये मिळालेले यश आणि अपयश, त्यांनी त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याला आतापर्यंतच्या कोणते-कोणते यश प्राप्त झालं, कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये यश प्राप्त झालं अथवा कुठल्या गोष्टींमध्ये अपयश आलं, याची माहिती आपल्याला या डायरीच्या माध्यमातून मिळत असते. तसंच गुप्त स्वरूपाच्या बाबी या केवळ रोजनिशीच्या मधूनच समजून शकत असल्याने व्यष्टी अध्ययनात रोजनिशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुप्त अशा काही बाबी असतात आणि या गुप्त बाबी आपल्याला कधी उलगडा होतो, तर त्या गुप्त बाबींचा उलगडा आपल्याला डायरीतून होतो. आपल्याला रोजनिशीच्या माध्यमातून तो उलगडा होत असतो. म्हणूनच एक माहिती तथ्य संकलनाचं जे काय आहे व्यष्टी अध्ययन पद्धतीचं तथ्य संकलनाचं एक तंत्र आणि स्रोत म्हणून डायरी अथवा रोजनिशीचा वापर हा आपल्याला या व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये होत असतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की पत्रव्यवहार. आता पत्रव्यवहाराच्या माध्यमातून किंवा हा तंत्र किंवा स्रोत का मानला जातं, त्याची पण आपण आज चर्चा करणार आहोत. पत्राद्वारे व्यक्ती आपल्या भावभावनांचे, विचारांचे आदान-प्रदान करत असते. तसं बघितलं तर पत्रव्यवहार हा आपल्याला सर्वांनाच परिचित असणारा शब्द आहे. हा लहानपणापासूनच आपण शाळेमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी आपण त्या पत्रव्यवहाराचा संबंध आलेला आहे, शिकलेलो आहोत. वेगळ्या पद्धतीने आपण त्याला जाणतो. मग आता या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला माहिती संकलनाचं तंत्र किंवा स्रोत कसं म्हणता येतं, तर त्याची पण चर्चा आपण करणार आहोत. पत्राद्वारे व्यक्ती आपल्या भावभावनांचे, विचारांचे आदान-प्रदान करत असते. व्यक्तीच्या मनात असणाऱ्या भावना काय आहेत, एखाद्या घटनेकडे, एखाद्या गोष्टीकडे त्या व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, म्हणजेच आदान आणि प्रदान म्हणजे त्या भावभावना व्यक्त करणं किंवा त्या समजावून घेण्याचं काम हे पत्राद्वारे किंवा पत्रव्यवहाराद्वारे हे कायमच होत असतं. त्याद्वारे व्यक्तीच्या मानसशास्त्रीय अवस्थांचे जे काही कारण आहे ते शक्य होऊ शकते. म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, एखाद्या गोष्टीचा व्यक्ती कसा विचार करतो, याचा जर अभ्यास करायचा असेल, तर पत्रव्यवहार हा एक संशोधनातील तंत्रज्ञानाचा किंवा संकलनाचा, तथ्य संकलनाचा एक स्रोत म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. या पत्रव्यवहारातूनच व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले संबंध, एकमेकांशी संबंध कसे आहे किंवा ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो त्या व्यक्तीशी संबंध कसे आहे, सामाजिक जीवनासंबंधीचा दृष्टिकोन आणि त्यांचे वैयक्तिक अनुभव इत्यादींचे ज्ञान संशोधकाला होऊ शकते. म्हणजे ह्या पत्रांमधून एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला पत्र लिहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रती असणाऱ्या त्याच्या भावना, त्या घटनेच्या संबंधी असणाऱ्या त्याच्या भावना, याचं वर्णन हे त्या पत्रांमध्ये असतं. म्हणून त्या पत्रव्यवहारातून व्यक्तीला इतर व्यक्तींशी असलेला संबंध, त्याचा किती जिव्हाळ्याचा अथवा कोणता संबंध आहे, याचा आपल्याला कुठेतरी त्याचा एक अंदाज किंवा त्याचा शोध आपल्याला घेता येतो. तसेच सामाजिक जीवनासंबंधीचा दृष्टिकोन. समाजामध्ये जीवन जगत असताना त्या व्यक्तीचे सामाजिक संबंध, त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याचे वैयक्तिक अनुभव, दैनंदिनी जीवनात जीवन जगत असताना त्याला येणारे जे काही अनुभव आहे किंवा वेगळ्या प्रकारच्या घटनांमध्ये त्याला येणारे जे अनुभव आहे व्यक्तीला, या व्यक्तिगत अनुभवांचा किंवा इतर माहितीचा स्रोत म्हणून आपल्याला या पत्रव्यवहाराचा उपयोग होऊ शकतो. म्हणून या सर्वांचा वापर करून म्हणजे वैयक्तिक अनुभव असेल, जीवनासंबंधीचा, सामाजिक जीवनासंबंधीचा दृष्टिकोन असेल, या सर्वांचा ज्ञान संशोधकाला त्या गोष्टीमधून होऊ शकतं. म्हणून हा दुसरा मुद्दा आपण समजून घेणं अथवा स्रोत समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं, तर पुढील याच्यामध्ये
जीवन इतिहास, लाईफ हिस्ट्री. आता जीवन इतिहासाचा संबंध स्रोत म्हणून कसा होऊ शकतो? तर त्याचा देखील या गुणात्मक संशोधनामध्ये, व्यष्टी अध्ययन संशोधनामध्ये त्याचा वापर केला जातो. जीवन इतिहास हे अत्यंत असे महत्वाचं साधन आहे, कारण या साधनांद्वारे व्यक्ती व समाज जीवनाचे संपूर्ण चित्र संशोधकाच्या नजरेसमोर येऊ शकते. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा आपण अभ्यास करत असताना त्याची संपूर्ण जीवनशैली, त्याच्या संपूर्ण जीवनात त्याचे अनुभव, संपूर्ण जीवनातल्या त्याच्या घडामोडी या सर्व संबंध जाणून घेणं हे संशोधकाला अत्यंत गरजेचं असतं. कारण त्यांनी केलेल्या कार्याचा, त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीचा, त्यांनी केलेल्या समाजाविषयी त्याचा असणारा दृष्टिकोन, त्याचे वैयक्तिक अनुभव या सर्व गोष्टींचा, त्याचे असणारे लिखाण, या सर्व गोष्टींचा अभ्यास असणं ही काळाची गरज आहे. आणि मग या सर्व गोष्टींमधून त्या व्यक्तीला म्हणजेच संशोधकाला त्याची निश्चित अशी संशोधनामध्ये मदत होत असते. त्याच्यामधूनच त्याला अनेक प्रकारच्या प्रश्नांची उकल त्याच्यामधून होत असते. अनेक प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचं एक साधन देखील जीवन इतिहास आहे. एखाद्या घटकाकडे त्या व्यक्तीचा त्यांनी संपूर्ण जीवन चक्रामध्ये आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कोणते-कोणते अनुभव अनुभवले या संबंधाचं वर्णन आपल्याला कुठेतरी इतिहासामध्ये किंवा त्याच्या जीवन इतिहासामध्ये सापडतं. म्हणूनच जीवन इतिहास हे अत्यंत महत्त्वाचे संशोधनातले एक साधन आहे आणि कारण या साधनांद्वारे व्यक्ती आणि समाज जीवनाचे संपूर्ण चित्र संशोधकाच्या नजरेसमोर येऊ शकते. त्या काळची परिस्थिती, त्या काळचा समाज आणि तो जो काही व्यक्ती आहे त्याच्या संपूर्ण जीवनाचे चित्र स्पष्ट व्हायचे असेल तर आपल्याला जीवन इतिहास जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये प्रकाशित आणि अप्रकाशित कागदपत्रे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रकाशित आणि अप्रकाशित कागदपत्रांमध्ये आपण साहजिकच आपल्याला माहिती आहे, की या एस-टी अध्ययन पद्धतीमध्ये प्रकाशित, अप्रकाशित कागदपत्रे यांनाही विशेष असे महत्त्व आहे. कारण आपण जेव्हा संशोधन करत असताना आपल्याला कोणती माहिती अवेलेबल होते, कोणती माहिती आपल्याला मिळते, ती प्रकाशित झालेली आहे किंवा अप्रकाशित आहे. परंतु अशी जी कागदपत्रे आहे, हा देखील एक तथ्य संकलनाचा भाग आपल्याला म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतील, वेगळ्या प्रकारच्या आत्मकथा असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही लिखाण असेल, जे प्रकाशित झालेलं आहे, जे वाचकांना उपलब्ध आहे, याच्यामधून आपल्याला कुठेतरी त्याची माहिती, त्या संदर्भातली, त्या संशोधनाच्या संदर्भात जी काही आपल्याला उपयुक्त माहिती आहे, ती कुठेतरी मिळत असते. उदाहरणार्थ आपण जर आदिवासी समुदायाचा अभ्यास करत असेल किंवा आपण विशिष्ट अशा कोकण आदिवासी किंवा इतर कोणत्या आदिवासींच्या समुदायाचं अध्ययन करत असताना आपल्याला त्या आदिवासींवरती अगोदर केलेलं संशोधन कोणतं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्या आदिवासींवरती आता आपण जर बघितलं तर आदिवासींवरती जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये जी.एस. घुरे समाजशास्त्री, भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून म्हटले जातात. जे मानवशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ आहेत. यांनी जेव्हा महादेव कोळी जमातीचा सर्वप्रथम अभ्यास केला आणि मग त्या जमातीचे वर्णन त्यांनी संबंध केलं, की ते प्रकाशित झालं द महादेव कोळी याच्यामधून. तर यामधून संशोधकाला एक दिशा मिळते. म्हणजे आपण एखाद्या कम्युनिटीचा, एखाद्या जमातीचा अध्ययन कोणीतरी अगोदर केलेलं आहे आणि मग त्यांनी केलेलं संशोधन हे आपण जेव्हा बघतो, तर त्याच्यातून आपल्याला दुसऱ्या नवीन संशोधनाला कुठेतरी चालना मिळते. म्हणून अशी प्रकाशित आणि अप्रकाशित परंतु ती ग्रंथ स्वरूपात असेल, परंतु अशी जी काही कागदपत्रे आहे, वेगळ्या प्रकारची जी काही डॉक्युमेंट्स आहे, यामधून आपल्याला कुठेतरी संशोधनासाठी एक नवीन दिशा कुठेतरी मिळत असते. आणि मग म्हणूनच व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये तथ्य संकलनाचे तंत्र आणि स्रोतांमध्ये त्याचा देखील उल्लेख केला जातो. प्रकाशित, अप्रकाशित कागदपत्रांमधून आपल्याला पाहिजे असलेली, संशोधकाला हवी असलेली पूरक अशी माहिती किंवा पूर्वनियोजनासाठी त्याला अनेक प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या हायपोथेसिससाठी किंवा गृहीतकृत्यासाठी त्याची निर्मिती कशी करायची, त्याच्यामध्ये भर पडण्यासाठी, संशोधनामध्ये भर पडण्यासाठी, संशोधन चांगल्या पद्धतीने विशिष्ट अशा हेतूकडे जाताना आपल्याला ही संबंध माहिती अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये प्रकाशित, अप्रकाशित कागदपत्रे यांनाही विशेष असे महत्त्व आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून समाज जीवनाविषयी किंवा व्यक्ती जीवनातील विविध घटना व अनुभवांना जाणून घेता येते. आता या कागदपत्रांच्या माध्यमातून इथे म्हटलंय, की समाज जीवनातील किंवा व्यक्ती जीवनातील विविध घटना. आता समाज जीवनातील म्हणजे समाजामध्ये एखाद्या समुदायाचा अभ्यास करत असताना त्या समुदायाच्या संबंध, रूढी, प्रथा, परंपरा किंवा इतर गोष्टींचं अध्ययन कुठेतरी त्या संशोधनामध्ये केलेलं असतं, या कागदपत्रांमध्ये केलेलं असतं.
व्यक्ती जीवनातील विविध घटना आणि अनुभवांना जाणून घेता येतं. जे एखाद्या व्यक्तीने एखादी माहिती आत्मकथेच्या स्वरूपात किंवा आत्मचरित्राच्या स्वरूपात मांडलेली असेल, त्याला येणारे अनुभव जे असतील, त्याचं संबंध वर्णन केलेलं असेल, या सर्व गोष्टींचा कुठेतरी उलगडा आपल्याला यामधून होत असतो आणि यातून आपल्याला तथ्य संकलनाचे एक नवीन स्रोत कुठेतरी आपल्याला मिळत असतात. म्हणजे आपल्याला संशोधन ज्या ठिकाणी ज्या विशिष्ट घटकाकडे बघून करायचं आहे, जो आपला संशोधनाचा विषय आहे, त्या विषयाच्या संबंधितली जी काही माहिती आहे, ती मिळवण्याचं मुख्य साधन म्हणून कुठेतरी प्रकाशित आणि अप्रकाशित कागदपत्रे यांचाही उल्लेख केला जातो. त्यानंतर आपण पुढील जो 5वा मुद्दा आहे, तो म्हणजे त्याचा जो काही स्रोत आहे, त्यामध्ये इतर संकलित सामग्री. या विशिष्ट कागदपत्रांच्या प्रकाशित, अप्रकाशित कागदपत्रे असतील किंवा अन्य जी काही माहिती आहे, पत्रव्यवहार, डायरी, रोजनिशी यांच्या व्यतिरिक्त इतर संकलित सामग्री ही देखील तितकीच महत्त्वाची आपल्याला लागते. मग आता यामध्ये इतर संकलित सामग्रीमध्ये शासकीय आणि अशासकीय संस्थांद्वारे संकलित सामग्रीद्वारे ही माहिती संकलित केली जाते. शासकीय आणि अशासकीय संस्था म्हणजे गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंटच्या ज्या काही अनेक प्रकारच्या ज्या काही शासकीय संस्था आहेत, त्यांनी जी काही संकलित केलेली सामग्रीद्वारे जी माहिती आहे, ही कुठेतरी संकलित केली जाते. त्यात शासकीय कार्यालयाची कागदपत्रे, अनेक प्रकारची गॅझेट असतील, त्यांची पॉप्युलेशन्स असेल, सेन्सस रिपोर्ट असतील, या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या आदिवासी विकास भवन असेल, समाज कल्याण असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काही एन-जी-ओ असतील, यांनी केलेलं संशोधन असेल, यांच्यामध्ये असणारे त्याच्या नोंदी असतील, यांचा कुठेतरी आपल्याला त्यामध्ये वापर होताना दिसून येतो. आणि हे देखील आपल्या संशोधनातील तथ्य संकलनाचे एक स्रोत म्हणून कुठेतरी आपल्याला कामात येतात. म्हणजे आपल्याला त्या संशोधनाला नवी दिशा देता येते. आणि ज्यात शासकीय कार्यालयांची कागदपत्रे यामध्ये काय असतात, यामध्ये व्यक्तीची वंशावळ. पूर्वज कसे होते, व्यक्तीची वंशावळ कशी सुरू होती, अनेक प्रकारची त्याची लिखित स्वरूपामध्ये आपल्याला डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये सापडतं. आपण जर बघितलं तर आज आपण जर वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये बघितलं तर अनेक प्रकारचे जुनी जे आपण आज दाखले काढले, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, की त्याच्यामध्ये व्यक्तीची वंशावळ, अनेक प्रकारच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर मोडी लिपी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लिपींमध्ये ती माहिती आहे. परंतु त्या माहितीच्या आधारे आपण आज ते काही गोष्टी प्रूव्ह करू शकतो. आपल्याला त्याचे पुरावे मिळू शकतात. म्हणून अशी व्यक्तींची वंशावळ असेल, शाळामध्ये पण अनेक प्रकारच्या जुन्या डॉक्युमेंट त्याच्यामध्ये असतात, दाखले असतात. त्यातून आपल्याला संशोधनाला दिशा मिळू शकते. पोलीस यंत्रणा, न्यायालय, तुरुंग अशा इत्यादी कागदपत्रे जी आहे, त्यामधून आपल्याला ती कुठेतरी माहिती मिळत असते. तसेच आवडीची पुस्तके, काही फोटोग्राफ्स असतात किंवा अल्बम, जनगणनेची कागदपत्रे इत्यादीद्वारेही माहिती प्राप्त केली जाते. आपण संशोधन करत असताना या सर्व गोष्टींची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. निव्वळ ढोबळ आपण संशोधन करू शकत नाही. म्हणून संशोधन आपण वैज्ञानिक पद्धतीने जर करत असू, तर आपल्याला या संबंध गोष्टींची जाणीव करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. शासकीय कागदपत्रे, जनगणनेचे रिपोर्ट, सेन्सस रिपोर्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, त्यांच्यामध्ये असणारं संशोधन, त्यांच्या नोंदी, या संबंध गोष्टींचा अभ्यास करूनच आपल्याला नवीन तथ्य संकलन हे करता येत असतं. म्हणून ते सर्व जाणून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज केस स्टडीच्या जी काही व्यष्टि अध्ययन पद्धत आहे, त्या संकलनाची किंवा तथ्य संकलनाची जे काही तंत्र आणि स्रोत आहे, याची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये केली. आपण एकंदरीतच व्यष्टि अध्ययन पद्धती ही काय आहे, गुणात्मक पद्धतीपैकी एक वेगळी पद्धत कशी मानली जाते, यातून मिळणारी माहिती कशी संकलित करून ती माहिती कशी पूरक आणि संशोधकाला कशी उपयुक्त आहे, या माहितीतून मिळणाऱ्याने जी काही या पद्धतीचा वापर करून जी काही माहिती मिळते, ती अत्यंत उपयुक्त असते. त्यामधून आपण एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या एककाचा, एखाद्या घटकाचा, एखाद्या संस्थेचा अत्यंत सखोल असा अभ्यास करू शकतो. म्हणूनच व्यष्टि अध्ययन पद्धत ही आपल्याला जाणून घेणं गरजेचं होतं आणि या व्यष्टि अध्ययन पद्धतीच्याद्वारे आपण तथ्य संकलन आणि तंत्र आणि स्रोत याचा देखील अभ्यास केलेला आहे. थोडक्यात आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे काही अभ्यास केला, यामध्ये आपण व्यष्टि अध्ययन पद्धत आणि या पद्धतीचे तथ्य संकलनाचे तंत्र आणि स्रोत काय आहेत, याची आजच्या लेक्चरमध्ये आपण निश्चितच चर्चा केली. या स्रोतांमध्ये आपण रोजनिशी म्हणजेच डायरी, पत्रव्यवहार, या आपण कागदपत्रे, प्रकाशित, अप्रकाशित कागदपत्रे किंवा इतर संकलित माहिती, सामग्री माहिती, या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून आपण आजचा हा टॉपिक इथे बराचसा भाग आपण आज शिकलेलो आहोत. धन्यवाद.